टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात मॉकड्रिल केलं जाणार आहे। तशा सूचना देखील प्रत्येक राज्यात देण्यात आलेल्या आहेत। नेमकं हे मॉकड्रिल कसं असणार आहे, याची संकल्पना काय आणि अशा पद्धतीचे मॉकड्रिल्स युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमके का केले जातात, हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत कॅप्टन योगेश भदाणे, जे संरक्षण विषयक अभ्यासातील तज्ज्ञ आहेत। सर, अशा पद्धतीचे मॉकड्रिल्स केले जातात हेच मुळात अनेकांना माहिती नाहीये। नेमकं काय त्याच्या मागची संकल्पना? सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो मॉकड्रिल का केलं जातं, आपल्या देशात कधी झालं होतं याची संकल्पना सगळ्यांनी समजून घ्या। 1971 साली जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळेला हे पहिल्यांदा मॉकड्रिल केलं होतं। त्यानंतर फक्त एकदा त्याची छोटीशी झलक 1984 साली करण्यात आली होती आणि त्यानंतर आपल्या भारतात मॉकड्रिल झालेलं नाही। मॉकड्रिल म्हणजे काय सर्वसामान्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। मॉकड्रिल म्हणजे जेव्हा एखादी आपत्कालीन परिस्थिती होते, युद्धजन्य परिस्थिती होते, कुठेतरी बॉम्ब हल्ला होतो, कुठेतरी आग लागते, यावेळेची अशी परिस्थिती निर्माण करून त्याच्यासारखा एक डुप्लिकेट परिस्थिती निर्माण केली जाते आणि या परिस्थितीमध्ये जनतेने स्वतःचा बचाव कसा करायचा, त्यातल्या त्यात आपल्या बचावाबरोबर दुसऱ्यांचा बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं जातं। जिल्हा स्तरावरती याचं जे नियोजन असतं ते जिल्हा व्यवस्थापन अधिकारी, कलेक्टर्स, पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी याचं ते नियोजन, सरावाचं नियोजन करत असतात। उद्याचं जे मॉकड्रिल आहे ते सिलेक्टेड 244 भारतातल्या जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे। आता हे मॉकड्रिल कशा प्रकारचं असेल? सर्वात प्रथम एक सायरन वाजवला जाईल। आता सायरन युद्धाच्या दरम्यान कधी वाजवला जातो? जेव्हा हवाई हल्ला केला जातो, जेव्हा दुश्मनांकडनं हवाई हल्ला होतो त्यावेळेला एक मोठं सायरन वाजवलं जातं। सायरन म्हणजे अलर्टनेस, नागरिकांनी सावध राहायचं आहे की आता दुश्मन आपल्या धर्तीवरती हल्ला करणार। त्यावेळेला नागरिकांनी काय करायचं आहे, घाबरून न जाता सर्वात प्रथम आपल्या घरातली जी लाईट असतात ती लाईट सर्वप्रथम बंद करायची आहे। त्यानंतर दुसरी स्टेप काय करायची आहे, आत्ताची परिस्थिती 1971 पेक्षा वेगळी आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मोबाईलचं जे इंटरनेट आहे ही इंटरनेट सेवा बंद करायची आहे। तिसऱ्या गोष्टीमध्ये घराच्या बाहेर न पडता असं सुरक्षित घराचं ठिकाण शोधायचं आहे की जिथं पडझड जरी झाली तरी माणूस आपला जीव वाचू शकतो। उदाहरणार्थ टेबलाखाली म्हणता येईल, आपल्या पलंग जर मजबूत असेल तर पलंगाखाली म्हणता येईल। हे प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या दरम्यान आवश्यक असतं। सर, याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की हे मॉकड्रिल करताना त्याच्यामध्ये नेमके कुठले कुठले घटक सहभागी होणार आहेत? म्हणजे सिव्हिलियन्स असतील, पोलीस दल असेल, त्यासोबतच आर्मीचे काही लोक याच्यात असतील। नेमकं कोणाच्या संयुक्त विद्यमानं हे केलं जातं असा देखील एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। हा, एक गोष्ट आता मात्र प्रत्येक भारतीयांनी लक्षात आणायची आहे की मॉकड्रिल हे फक्त संरक्षण दलाचे घटक बनवणार नाहीत, पोलीस दलाचे घटकही तयार करणार नाहीत, तर या मॉकड्रिलमध्ये संपूर्ण भारतीयांनी सामील व्हायचं आहे। कारण युद्ध कोणत्या दिशेला वळून जाईल हे सांगता येत नाही। कोणत्या सीमेवरती होईल का युद्ध भारताच्या मध्ये होईल याची घटना काही सांगता येणार नाही। इस्रायल, जपानमध्ये हे कंपल्सरी मॉकड्रिलचं प्रशिक्षण दिलं जातं। तशीच गरज आज प्रत्येक भारतीयाला मॉकड्रिलची आहे आणि प्रत्येक भारतीयाने या मॉकड्रिलमध्ये सामील होणं गरजेचं आहे। मग हे मॉकड्रिलचं जे प्रशिक्षण आहे ते राष्ट्रीय स्तरावरती NDRF घेत असतात, जिल्हा स्तरावरती कलेक्टर लेवलचे अधिकारी आणि SP, त्याच्यानंतर SPच्या DYSPs हे अधिकारी घेत असतात। परंतु उद्याचं जे मॉकड्रिल आहे याच्यामध्ये संपूर्ण भारतीयांनी सामील व्हायचं आहे। मॉकड्रिल ही संकल्पना काय आहे ही समजून घ्यायची आहे, त्या अनुषंगाने हा उद्याचा प्रकार जो आहे तो होणार आहे। मॉकड्रिलच्या या उद्याच्या निमित्तानं अशी देखील चर्चा आहे की हे एक ऑल आउट ऑपरेशन, ऑल आउट वॉर असू शकतो का, की ज्या पद्धतीनं सीमेवर आधी युद्ध लढलं जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र आता अनेकांना अशी शंका आहे की हे युद्ध शहरापर्यंत आपल्या पोहोचणार आहेत का? काय नेमकी स्पष्टता आहे याबाबत? सर, आत्ताच्या परिस्थितीनुसार युद्धजन्य परिस्थिती फक्त परिस्थिती आहे। युद्ध आपल्या दारावर ठेपलेलं आहे असं वातावरण निर्मिती आहे, परंतु युद्ध आपल्या भारताला आणि पाकिस्तानाला समोरासमोर युद्ध खेळणं हे परवडणारं नाही आणि ते आपल्या जनतेला सुद्धा परवडणारं नाही, ते नुकसानीचं असणार आहे। भारताचे टार्गेट फक्त त्याच्यातले जे 2-3
ज्या संघटना आहेत, जैश ए मोहम्मद असतील, LAT असेल, त्याच्यानंतर लष्कर ए तोयबासारखे आणि अजून एक ISIS असेल, एवढेच टार्गेट आहेत. मग एवढे टार्गेट असल्यानंतर बाकीच्या टार्गेट्सकडे, संपूर्ण पाकिस्तानच्या आर्मी व्यवस्थेकडे आपण युद्धाच्या परिस्थितीने बघायचं नाही. फक्त नागरिकांनी अलर्ट असलं पाहिजे, कारण की ह्या संघटना भारताच्या कोणत्याही ठिकाणी काहीही उपद्व्याय करू शकतात. त्या दृष्टीने नागरिकांनी सजग राहणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आणखी एक असं देखील म्हटलं जात आहे की उद्याच्या या मॉक ड्रिलमध्ये नेमकं कशी परिस्थिती असेल, नेमके सायरन्स वाजतील, लोकांनी काय करायचे, ते कशा सूचना दिल्या जातील, काय नेमकं याचं एकदम ऑपरेशनल कसं असणार आहे? हां, मॉक ड्रिलमध्ये सर्वात प्रथम जेव्हा सायरन वाजवलं जाईल, मी सुरुवातीला सांगितलं होतं की नागरिकांनी घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. त्याच्यानंतर दिवे बंद करायचे आहेत, मोबाईलचं जे इंटरनेट आहे ते बंद करायचं आहे. त्यानंतर अजून एक मॉक ड्रिलचा पुढचा प्रकार असतो, समजा आपत्ती आलीच, तिथं कुठेतरी बॉम्ब घटना झाली, कुठेतरी गोळीबार झाला, अशा वेळेला जे नागरिक अपघाती होतात, ज्यांना दुखापत होते, अशा नागरिकांना बाहेर कसं काढायचं हे सुद्धा मॉक ड्रिलमध्ये सामील असतं. आणि मग ते प्रशिक्षित NCC विद्यार्थी, NDRFचे कर्मचारी, त्याच्यानंतर आपल्या आता नगरपालिकेवरच्या स्तरावरच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि उद्याचं तेच असणार आहे, सायरन वाजवल्यावरती घरात राहिल्यावरती त्यानंतर जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी नागरिक अडकतील त्यांना बाहेर कसं काढायचं हे उद्याची परिस्थिती असणार आहे. खूप खूप धन्यवाद सर. भदाणे सर यांनी सांगितल्याप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे मॉक ड्रिल्स हे देशांमध्ये केले जातात. युद्ध जर झालं तर त्या युद्धाच्या माध्यमातून नागरिकांनी एकमेकांना कसं सांभाळायचं आहे, एकमेकांची कशी मदत करायची आहे, स्वतःला कसं या युद्धाच्या परिस्थितीमध्ये सांभाळून घ्यायचं आहे, या सगळ्याची एक पूर्वतयारी म्हणून मॉक ड्रिल जे आहे ते उद्या देशभरात केलं जाणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.